जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या 30 जून पासून घरभेटी सुरू होणार असून मतदारांची घरोघरी जाऊन माहिती तपासली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अहर्ता दिनांक निश्चित केलाय. त्यानुसार 20 जून ते 29 जून या कालावधीत प्रशिक्षण, प्रशासकीय तयारी आणि आवश्यक साहित्य छपाईचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरणही पूर्ण करण्यात येणार आहे. या घरभेटी दरम्यान प्रत्येक मतदाराला 2 प्रतींमध्ये एन्युमरेशन फॉर्म देण्यात येणार आहे. मतदार अथवा कुटुंब प्रमुखांकडून आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी घेऊन त्यातील एक प्रत BLO कडून तात्काळ जमा केली जाणार आहे, तर दुसरी प्रत पोचपावती म्हणून नागरिकांकडे राहणार आहे. त्यामुळे मतदार माहितीची खातरजमा करण्याबरोबरच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत मतदार यादीबाबत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्राप्त दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांची छाननी करण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.